नमस्कार. टीआयटीचा परीक्षा पेपर फुटल्यानंतर आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. 6 लाखांहून अधिक शिक्षकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांनी या पेपरचा जणू लिलावच मांडला. आग्रा येथील महिम पत्रकार प्रायव्हेट लिमिटेड या प्रेसमधील कामगारांनी चक्क बुटात लपून टीआयटीचा पेपर बाहेर आणण्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. फक्त 8,000 रुपयांचा हा पेपर विकला असून भिवंडी येईपर्यंत त्याची किंमत थोडीफार नव्हे तर तब्बल 1.5 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली होती. प्रेसमधून पेपर फोडणाऱ्या या कामगाराचे नाव नरेश कुमार मोहरम उर्फ निकी असे आहे. नेटचा पेपर महाराष्ट्रात फुटल्याची घटना घडून काही दिवस उलटले नाही तोच भिवंडीतील टीआयटीचा पेपर फोडणाऱ्यांच्या नुसक्या पोलिसांनी आवळल्या. 28 जून रोजी टीआयटीचा परीक्षा घेतली जाणार होती. त्याचपूर्वी 2 दिवस आधी 26 जून रोजी पेपर फुटण्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी चक्रे फिरवून दुसऱ्या दिवशी तिघांना पकडले. या प्रकरणाचा तपास करत असताना आतापर्यंत एकूण 12 आरोपींना तब्बल ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात हा पेपर आग्र्याच्या प्रेसमधून तेथेच काम करणाऱ्या नरेश कुमार यांनी बाहेर काढला. टीआयटी पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ब्रिजेंद्र गुप्ता सध्या फरार आहे. त्याची मोडस ऑपरेटिंग इतरांपेक्षा वेगळी होती. तो अशा छापेखान्यात शोध घ्यायचा की जिथे वेगवेगळ्या राज्यांची गोपनीय पेपर छापले जातात. तिथल्या कर्मचाऱ्यांना पैशांची आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. छापेखान्यात कोणताही पेपर आला की तो तिथे थेट त्याच्यापर्यंत पोचायचा. छापेखान्यातील कर्मचारी प्रेसमधील पेपर त्याच्याकडे आणून द्यायचे. मग तो ज्या राज्यातील आहे तेथील आपले नेटवर्क वापरून ग्राहक शोधून त्यांचा सौदा करायचा. प्रेसमधून 8,000 रुपयात हाती आलेला पेपर आपल्या हस्तमार्फत 80,000 रुपयात विकला. पुढे दलालाला आपल्याला नफा जोडून हा आकडा भिवंडीत येईपर्यंत 1.5 कोटीपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी पेपरची मूळ प्रत होती. टीआयटी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो प्रामाणिक उमेदवारांची नुकसानी झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष मेहनत घेतली पण काही लोकांनी पैशासाठी संपूर्ण व्यवस्था अलंकित केली. या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, मुख्य सूत्रधार कधी अटक होणार आणि भविष्यात अशा पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार कोणते पावले उचलणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.